तर निश्चित त्याची दखल देखील घेतली आहे। तर समीर दिघे सर, तुम्ही अमूल्य वेळ देऊन आपण या ठिकाणी आलात आणि या स्पर्धेमध्ये आमच्या अलिबागच्या लाडक्या क्रिकेट रसिकांना तुमचं दर्शन झालं। सुनीलजी गावस्कर नंतर आपण पाहतात की समीरजी दिघे सरांचं पदस्पर्श या अर्थातच क्रीडाभवन अलिबाग झालं, त्याबद्दल तुमचं हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करूया आणि जाऊया आपण मैदानाकडे। धन्यवाद सर। नक्कीच नक्कीच आपण पाहतोय की नवीन सामन्याला सुरुवात होते आणि मी नक्कीच मी पाहतोय की पुढचा सामना सुरू होतोय आणि या सामन्याचं धावतं समालोचन ऐकवण्यासाठी मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांना घेऊन जातो नक्कीच अलिबागचा एक अनुभवी आवाज काका म्हात्रे यांच्याकडे। ओव्हर टू यू काका। धन्यवाद समीर दिघे सर। अलिबाग एव्हेंजर आणि धाकटी पंढरी खालापूर या दोन संघामध्ये क्रिकेटच्या कुरुक्षेत्र चेंडूबाजी युद्ध तुम्ही पाहतात। नईम चोगळे सर संघ मालक आहेत आणि धाकटी पंढरी खालापूरचे प्रमोदजी शिर्के सर सरपंच जांभिवली ग्रामपंचायत हे अर्थात पाहायला मिळतात। तर निनाद तारेकर संघनायक आणि दुसऱ्या बाजूला इकू संजय सोळंकी हे क्रिकेट विश्वामधलं मोठं नाव। तर मैदानाकडे आपण जातो या ठिकाणी मात्र पहिला फलंदाज गमावला गेला फलंदाज जितेंद्र कडू सोनारी उरणचा खेळाडू या ठिकाणी बाद झाले। 2 चेंडूमध्ये 1 धावांचे योगदान दिलं आणि रिव्हर्सिपचा जनक अर्थात रिव्हर्सिपचा जनक म्हणजे डेव्हिड हटन झिम्बाब्वेचे खेळाडू यांची नाव पहिले येतं कारण त्यांनी हा फटका शोधून काढला। पण टेनिस शोमध्ये रायगड जिल्ह्यामध्ये ज्यांनी खरं तर योगदान दिलं रिव्हर्सिपचा फटका शोधून काढला ते ओवळे पनवेलचे खेळाडू संतोष दादा म्हात्रे या ठिकाणी मैदानामध्ये येतात। धावफलकावर धावा आहेत त्या 1 धाव फक्त 2 धावा आणि गोलंदाज पुन्हा एकदा कुलाबा यांकडून गोलंदाज मंगेश साळुंके आपल्या बॉलिंग मार्कवर। पंचाच्या डावीकडून उजव्या हाताने माफ करा यावेळेचा चेंडू अर्थातच खेळण्याचा प्रयत्न बॅट चेंडूचा संपर्क आल्याने यष्टेच्या हातामध्ये चेंडू विसावला आणि निर्धाव चेंडू सांगता इथे पाहायला मिळाली। दरम्यान मैदानाकडे यावी मात्र 1 पाऊल पुढे टाकत खेळण्याचा प्रयत्न इथे पाहायला मिळाला। बॅट चेंडूचा संपर्क येत नाही तर 40 अलिबाग तालुका अध्यक्ष सन्माननीय राकेशजी चव्हाण सरांच्या माध्यमातून सलग 3 षटकार किंवा सलग 3 चौकार जर या ठिकाणी मारले गेले तर आता 2000 रुपयाचे पारितोषिक या ठिकाणी त्यांच्याकडून देण्यात येईल आणि त्याचबरोबर विकेट हॅट्रिक घेतली गेली तर या ठिकाणी त्यांच्याकडून 2000 रुपयाचे पारितोषिक दिले जाईल। व या मैदानाकडे डावखरा गोलंदाज अकोटप्याचा चेंडू इथे पाहायला मिळाला। उंची होती चेंडूला फलंदाज पूर्णपणे बीट होतोय आणि अशा प्रकारे निर्धाव चेंडू सांगता होते। पहिल्या षटकाची सांगता आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर प्रथम फलंदाजी करत असताना यावेळी अलिबाग आणि रिव्हर्सिप प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचे पारितोषिक या ठिकाणी दिलं जाईल। पहा आमचं एटीएम उघडं आहे। आज समीरजी दिघे सर भारतीय संघाचे यष्टिरक्षक आणि त्यांच्या समोर आज क्रिकेटचं कुरुक्षेत्र तुम्हाला पाहायला मिळतं। हा एक मोठा योगदान म्हणता येईल आम्हा अलिबागकरांसाठी हे योगदान आहे। तर पहिली षटक इथे समाप्त होते। अलिबाग एव्हेंजर अर्थात संघ इथे प्रथम फलंदाजी करतोय। धावफलकात धावा येऊन पोहोचल्या त्या फक्त 2 धावा आणि 1 फलंदाज मैदानातून परतलाय। गोलंदाजीमध्ये परिवर्तन होईल। षटक आपण पाहतात ते गोलंदाज यावी मंगेश साळुंकेचं ज्याने अतिशय किफायतशीर गोलंदाजी ज्याला म्हणलं तर फक्त 2 धावा दिल्या 1 फलंदाज या ठिकाणी मैदानातून परतवलं होतं। गोलंदाजीमध्ये परिवर्तन आहे। 5 षटकांचा सामना आहे। पॉवरप्लेचं दुसरे षटक ज्यामध्ये 3 क्षेत्ररक्षक 3 सर्कलच्या बाहेर तुम्हाला पाहायला मिळतील ज्यामध्ये 1 क्षेत्ररक्षक आहे तो लॉंग ऑनला 1 क्षेत्ररक्षक तुम्ही पाहतात लॉंग ऑफला आणि 1 क्षेत्ररक्षक मात्र अर्थात या ठिकाणी पाहणार डीप स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये। जाऊया मैदानाकडे। गोलंदाज पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर पंचांच्या अर्थातच डावीकडून डाव्या हाताने यावी चेंडू खेळण्याचा प्रयत्न धाव घ्यायची होती। बॅट चेंडूचा तितका चांगला संपर्क आला नव्हता। डावकर फलंदाज या ठिकाणी पाहायला मिळालं। निर्धाव चेंडूची पुन्हा एकदा सांगता पाहायला मिळाली। ऑफसाईडला शॉर्ट पॉइंट आहे। एक शॉर्ट कव्हर पाहायला मिळतोय। मिड ऑफ तैनात केलं गेलंय आणि 1 क्षेत्ररक्षक मात्र लॉंग ऑफ युवराजना यावी डावकर फलंदाज खेळतोय। निनाद तारेकरसाठी
यावेळी मात्र पुलचा फटका एक गगनभेदी गगनचुंबी षटकार इथे पाहायला मिळाला. मिडविकेटला येतोय सुरेख फटका 6 धावांसाठी. षटकार आले की आपल्याला नेहमी आठवण होते ते अर्थातच युवराज सिंग यांची, ज्यांनी 6 चेंडूवर 6 षटकार मारले. टेनिस विश्वामध्ये देखील आपण पाहायला मिळालं तर आमच्या अलिबागचे पंकज जाधव आहेत, ज्याने अर्थातच आखाती देशामध्ये जात देखील खूप चांगले योगदान दिले. त्यानंतर टेनिस विश्वाला आणखीन एक नाव येतं ते म्हणजेच तळोजा संघाचा उस्मान पटेल हे नाव निश्चित क्रिकेट विश्वामध्ये गाजले गेले. 6 चेंडूमध्ये अनेक वेळा षटकार मारलेत. आकाश तारेकर पारगावचे खेळाडू आहेत, ज्यांच्या नावावर 19 बाईक आहेत. केतन म्हात्रे यांचं नाव येतं डोंबोलीचे, ज्यांच्या नावावर तब्बल 34 बाईक आहेत आणि 5 फोर व्हीलर त्यांच्या नावावर आहेत. हे खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतात. दरम्यान यावेळी चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला, त्याचबरोबर पारगावचे सुमित ढोंगरे यांचं नाव या ठिकाणी मात्र थोडंसं मिस फील्ड पाहायला मिळालं. चेंडू अर्थात गेला तो लॉंगॉन क्षेत्रामध्ये, तोपर्यंत 1 धाव आणखी धावफलकावर. 40+ क्रिकेट अर्थात रायगडचा हा विश्वचषक ज्याला म्हणला येईल, कारण एकूण पारितोषिकाकडे रक्कम जर पाहिली तर प्रथम पारितोषिक 1,11,000 रुपयाचं पारितोषिक असणारी ही क्रिकेट स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. द्वितीय क्रमांकाचा विचार केला तर द्वितीय क्रमांक देखील तब्बल 77,777 रुपये, तृतीय क्रमांक 66,666 रुपये, तब्बल 2,55,554 रुपयाची 3 दिवसीय ही क्रिकेट स्पर्धा तुम्ही पाहता. आणि मॅन ऑफ द सिरीजसाठी अर्थात मालिकावीरसाठी बाईक देखील आहे. हे योगदान निश्चित मोठं आहे. त्यामुळे आज आपण पाहतात की समीर दिघे सरांनी सांगितलं होतं की तो जमाना होता 1980-85 साली फक्त क्रिकेट हा एक आनंदाचा खेळ पाहायला मिळतो, पण आज क्रिकेटमध्ये खूप काही बरंच पाहायला मिळतं. यावेळी ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न ऑन ड्राईव्ह इथे मात्र क्षेत्रशी चेंडूर येईल तोपर्यंत 1 धाव आणखी 1 धावफलकावर. एकूण धावफलकात वाढ होते. संघाची धावसंख्या डबल अंकात 10 धावांवर. धाकटी पंढरी खालापूर अर्थातच खोपोली परिसरातला संघ तुम्हाला पाहायला मिळतोय. प्रमोदजी शिर्केसर सरपंच जांभळी ग्रामपंचायत हे जे संघ मालक आहेत, तर इकू संजय सोळंकी या संघाचा संघ मालक अर्थातच संघनायक पाहायला मिळतात. पुन्हा एकदा फलंदाज निनाद तारेकरसाठी यावेळी हवेतून खेळण्याचा प्रयत्न केलाय. क्षेत्रशी चेंडूर येईल. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये सुंदर झेल इथे घेतला गेला, ज्याला वेल जज असं झेल म्हणलं जातं. आणि दुसरा फलंदाज या ठिकाणी मात्र गमावला तो अलिबाग एव्हेंजर या संघाने. 2 गडी बाद आता पंड झालेत. नवीन फलंदाज मैदानामध्ये येईल. 4थ्या क्रमांकाचा फलंदाज तुम्हाला इथे पाहायला मिळेल. एक चांगलं 40+ क्रिकेट पाहायला मिळतात. खरं तर वयाच्या दुसऱ्या वर्षी आपण पाहिलं होतं आपले आई वडील आपल्या हातात प्लॅस्टिकची बॅट देतात आणि त्यानंतर स्वप्न पाहतात की सुनीलजी गावस्कर बनावे, सचिनजी तेंडुलकर बनावे, महेंद्रसिंग धोनी बनावे, कपिल देव निखंज बनावेत किंवा अगदी समीर दिघेसर देखील बनावं, हे देखील स्वप्न आम्ही पाहत असतो. पण सगळ्यांची स्वप्न साकार होत नाहीत. परंतु निश्चितच क्रिकेट हा खेळ आपल्या भारतीय संघाच्या माध्यमातून भारतासाठी आपल्याला पाहायला मिळाला. 142 करोड भारतीय या खऱ्या अर्थाने क्रिकेटवर प्रेम करतात. हे देखील योगदान निश्चितच न विसरण्यासारखे पाहायला मिळतं. एक जमाना होता हॉकी हा राष्ट्रीय खेळ होता. जमाना आता पूर्णपणे बदलला आणि राष्ट्रीय खेळ करत बदलायला पाहिजे. ते भारतीय संघाच्या माध्यमातून क्रिकेट हे योगदान पाहायला मिळेल. वळी आपण मैदानाकडे. गोलंदाज आपल्या बॉलिंगवर आहे दीपक पाटील आणि समोर फलंदाज खेळण्यासाठी तयार असेल तो जयेंद्र कडू. उरण सोडण्याचा खेळाडू आहे. हलकसं चेंडूला खेळण्याचा प्रयत्न केला. चेंडू अर्थात स्वतः गोलंदाज जातोय. यष्टीचा वेध घेऊ शकला नाही. याला खरं अर्थ म्हणतात गोटीने. हल्ली गोट्या कोण खेळतो? पूर्वीच्या काळी आम्ही गोट्या खेळायचो. हल्ली आपली मुलं नातवंड फक्त मोबाईलच्या माध्यमातून रात्री 12-12-1 वाजेपर्यंत नको ते पाहत बसतात. त्यामुळे असे खेळ मात्र दुरावस्थ झाले. हे योगदान आहे. तर 1 धावेचे योगदान. धावफलकात वाढ होते. धावफलकात धावा इथे पाहायला मिळाल्या त्या 11 धावा. षटक क्रमांक 2 मार्गस्थ मैदानामध्ये. क्रीडा भवन अलिबाग हे मैदान खरं अर्थाने ऐतिहासिक मैदान ज्याला आम्ही म्हणलं होतं. 1980-85 पासून जर इथे अनेक मोठ्या क्रिकेट स्पर्धा आपल्याला पाहायला मिळाल्या. रजनी क्रिकेट स्पर्धा खूप चांगलं योगदान तुम्हाला पाहायला मिळतं. आणि अर्थातच येणाऱ्या 15-16 तारखेला 8 षटकांचे सामने. समीर दिघे सर म्हणाले की आम्ही 25 षटकांचे सामने 24 षटकांचे सामने खेळायचो. त्यानंतर 16 षटकांचे सामने आले. त्यानंतर 12 षटकांचे सामने, 8 षटकांचे सामने आले, 4 षटकं आणि अंतिम सामना देखील केवळ 2 षटकांचा. हे देखील आज आमचं खरं तर दुर्दैव म्हणता येईल ते क्रिकेटमध्ये. परंतु 8 षटकांचा सामना अर्थात सागर दादा पाटील यांच्या माध्यमातून देखील पाहायला मिळेल येणाऱ्या 15-16 तारखेला.
षटकं समाप्त झाली आणि गोलंदाज मंगेश साळुंके गोलसाठी सज्ज होतोय. कळंबोली पनवेलचा हा खेळाडू आहे मंगेश साळुंके गोलसाठी सज्ज होते. समोर मात्र फलंदाज खेळतोय जयेंद्र. या ठिकाणी मात्र आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, बॅट चेंडूचा संपर्क आल्याने उरलेलं काम यष्टीशक पूर्ण करतोय. निर्धाव चेंडूची पुन्हा एकदा सांगता इथे पाहायला मिळाली. 30 षटक 5 षटकांचा सामना तुम्ही पाहायला मिळतो. एक छोटंसं मैदान पण क्रिकेट इतिहासातलं मोठं मैदान. यावेळी पुन्हा एकदा बॅट चेंडू संपर्क नाही, परंतु या ठिकाणी पाहिलं पंचांचं हात जमीनच समांतर, धावा येतात धावांतर. आणि जेव्हा स्वैर चेंडू होतो तेव्हा आपल्याला नेहमी आठवण होते ती मायकल होल्डिंग यांची, ज्याने 17 वर्ष माफ करा 13 वर्ष क्रिकेट खेळलं पण आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कधी स्वैर चेंडू फेकला नाही. तर कपिलदेव निखंज यांची आठवण होते ज्याने कधीही नो बॉल फेकला नाही 17 वर्षाच्या क्रिकेटमध्ये. दरम्यान हा पुन्हा एकदा चेंडू स्वैर, उंची जास्त होती, आणखीन धावेचे योगदान. धावफलकात वाढ होते, धावफलकात धाव्यान पोहोचतात त्या 13. क्षेत्ररक्षण पूर्णपणे विस्तारले तुम्ही पाहता. 30 षटक मार्गस्थ आहे. एक गली आहे, एक शॉर्ट पॉइंट आहे, एक क्षेत्ररक्षक अर्धा डीप पॉइंट पाहू शकता, एक मिड ऑफ आणि एक लॉंग ऑफ. हिरोशना बॅकफुटवर गेले, चेंडू खेळायचा प्रयत्न. सिलिमेडॉनला चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं, धाव घ्यायची होती परंतु इथे मात्र नकार देण्यात आला आणि त्यामुळे कोणताही धोका इथे आपल्याला पाहायला मिळाला नाही. पुढचा सामना आपण पाहणार आहोत तरंग कलेक्शन अलिबाग विरुद्ध प्रदीप स्पोर्ट्स साखर. या दोन संघामध्ये पुढची लढत असेल. चला दोन्ही संघांकडे नाणेफेकसाठी यायचं आहे. जाऊया मैदानाकडे. कुलाबा किल्लांकडून गोलंदाज तयार. यावेळी बॅटचा स्पर्श झालाय, आडव्या बॅटने चेंडूला खेळायचं होतं स्क्वेअर लेग मध्ये, पुलचा फटका खेळायचा, बॅट चेंडूचा संपर्क येत नाही. पुन्हा एकदा यष्टीच्या हातामध्ये चेंडू विसावतोय. निर्धाव चेंडूची पुन्हा एकदा सांगता पाहायला मिळाली. 13 धावा धावफलकावर. चालू सामना तुम्ही धाकटी पंढरी खालापूर जो संघ क्षेत्ररक्षण करतोय, तर दुसरीकडे अलिबाग एव्हेंजर हे दोन्ही संघांनी प्रत्येकी एक सामना जिंकलाय. त्यामुळे हा सामना अतिशय महत्त्वाचा. दरम्यान या ठिकाणी सिलिमेडॉनला क्षेत्राचे चेंडू येतात, यष्टीची फेकी केली गेली यष्टीच्या दिशेने, परंतु बॅट चेंडू या तिथे मात्र चेंडूचा संपर्क होऊ शकला. दरम्यान एक धाव, 14 धावा धावफलकावर. 30 षटक मार्गस्थ मैदानामध्ये. उजव्या हाताने फलंदाजी करणारा फलंदाज, यावी डावखरा गोलंदाज. हवेतून खेळण्याचा प्रयत्न केलाय, फटक्यामध्ये ताकद नव्हती मात्र इथे पाहिलं शॉर्ट कव्हरला क्षेत्ररक्षक चेंडू येतोय तो पण एक धाव सहजगती इथे मिळाली. 15 धावा धावफलकावर. खरं तर हा सामना जिंकायचा असेल तर 5 षटकामध्ये साधारणतः 60 ते 65 धावा धावफलकावर येणं आवश्यक आहे. क्रिकेटचं कुरुक्षेत्र चेंडूपचे युद्ध तुम्ही पाहतात. आज शुक्रवार पहिला दिवस. अर्थात ही क्रिकेट स्पर्धा म्हणजेच अलिबाग 40+ आयोजित प्रशांतजी नाईक मित्रमंडळ 40+ रायगड जिल्हा टेनिस विश्वकप असं ज्या नावाने संबोधलं जातं या स्पर्धेला. तर षटक क्रमांक 3 ची सांगता झाली. षटक होतं गोलंदाज मंगेश साळुंकेचे, कलंबोलीचा हा गोलंदाज ज्याने या षटकात फक्त धावा खर्च केले त्या 3 आणि आतापर्यंत 2 फलंदाज मैदानातून गमावले ते अलिबाग एव्हेंजर या संघाने. एकूण 2 षटकं त्यांनी गोलंदाजी केली आणि 2 षटकामध्ये त्यांनी 5 धावा देत एक फलंदाज बाद करण्यामध्ये हा गोलंदाज यशस्वी ठरला. येणारी 2 षटकं बाकी आहेत. खेळाचं पहिलं सत्र तुम्ही मध्ये पूर्वार्ध गोलंदाजीमध्ये परिवर्तन होईल आणि नवीन षटक पाहूया. इकू अर्थात संजय सोलंकी जो रायगडचा एक जबरदस्त संघनायक आहे आणि या दरम्यान नवीन षटक 4थं षटक घेऊन गोलंदाज महेंद्र पाटील गोलसाठी सज्ज होता. टाकीगाव उरणचा हा खेळाडू डावखोरा आहे. पहिला चेंडू अतिशय वेगाने चेंडू फेकला होता. खरं तर क्रिकेटमध्ये वेगापेक्षाही दिशा आणि टप्पा अतिशय महत्त्वाची. कारण शोएब अख्तर पाकिस्तान संघाचे गोलंदाज ज्याने 161 किलोमीटर .3 नी गोलंदाजी केली पण त्यांचं अर्थात क्रिकेटमधलं आयुष्य ठरलं ते फक्त 7 वर्षाचं. कपिलदेव निखंज यांनी अर्थातच 142 किलोमीटर वेगाने गोलंदाजी केली. त्यांचं क्रिकेट कारकीर्द होती 17 वर्षांची. हे योगदान आहे. इथे मात्र मोठा फटका पाहिला मिड विकेटला, पुलचा फटका, गगन बेदी, गगनचुंबी षटकार 6 धावांसाठी संतोष म्हात्रे यांच्या बॅटमधून. 22 धावा धावफलकावर. संतोष म्हात्रे ओळे पनवेलचा हा एक जबरदस्त खेळाडू, 40+ चा हा खेळाडू. दरम्यान यावेळी चेंडूला पाहिला, चेंडूला सोडून दिला. पुन्हा एकदा पंचांचे हात जमिनीला समांतर झाले. एक धाव आणखी धावफलकावर वाढते.
ती अलिबाग ॲव्हेंजर या संघाची खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी करताना 23 धावा धावफलकावर. ऑफसाईडला 5, ऑनसाईडला 4 क्षेत्ररक्षणाची विरचना असताना यावी हा चेंडूला पुन्हा एकदा सोडून गेला आणि अर्थातच सलग दुसरा चेंडू इथे स्वैर पाहायला मिळाला. क्रिकेटमध्ये स्वैर चेंडूची अर्थातच योगदान इथे आपल्याला पाहायला मिळालं. बऱ्याच वेळा स्वैर चेंडू त्याचबरोबर नो बॉल आपल्याला पाहायला मिळतात. चला साखर संघाचे संघनायक आणि तरंग कलेक्शन संघाचे संघनायक नाणेफेकीसाठी यायचं आहे. मैदानाकडे वळूया. यावी बॅटच्या पट्ट्यात चेंडूला घेतला, चेंडूला पूल करण्याचा प्रयत्न केला. ताकद थोडीशी कमी पाहायला मिळाली. मिडविकेटला क्षेत्ररक्षक चेंडूवर येतोय, चेंडूची फेकी करतोय. तोपर्यंत 1 धावेचं योगदान इथे मिळते ते संतोष म्हात्रे यांना. संतोष म्हात्रे वैयक्तिक 1 षटकाच्या माध्यमातून जाऊन पोहोचतात 9व्या धावसंख्येवर. धावफलका धाव येतात. पाव शतक अर्थात 25. 2 फलंदाज गमावले. दरम्यान पुढील चेंडू यावेळी सुंदर अर्थातच स्क्वेअर कट पण फटका इथे अडवला गेला. स्क्वेअर कटच्या माध्यमातून 1 धावेचे योगदान इथे मिळेल. स्क्वेअर कट म्हटलं की गुंडप्पा विश्वनाथ यांची आठवण होते. लेट कट आणि अर्थात स्क्वेअर कट ज्याने भारतीय क्रिकेटसाठी खूप चांगले योगदान आहे. सुनीलजी गावस्कर यांचे मेवणे एक निश्चितच उंचीने कमी पण सुंदर फटके त्यांच्यामधून पाहायला मिळाले. पुढचा चेंडू हा चेंडूला पाहिलं पंच पुन्हा एकदा हात जमिनीला समांतर करतायत. या षटकात एकूण 3 चेंडू स्वैर पाहायला मिळाले. 9 चेंडूचं षटक तुम्हाला पाहायला मिळेल. गोलंदाज आहेत महेंद्र पाटील. टाकीगाव उरणचा हा गोलंदाज आहे. खरं तर आज एकूण 8 सामने आम्हाला कव्हर करायचे आहेत. आज अर्थातच उद्घाटन समारंभ पाहायला मिळाला. या स्पर्धेच्या माध्यमातून अलिबागचे अर्थातच सन्माननीय आमदार महेंद्रशेठ दळवी सरांचा पोस्टर तुम्ही पाहायला मिळते. ज्या माध्यमातून क्रिकेट स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते ते नगराध्यक्ष सन्माननीय प्रशांतजी नाईक सर यांना देखील पाहतात. दरम्यान हा चेंडू मात्र बॅट चेंडूचा संपर्क येत नाही. दुसरीकडे अर्थातच काँग्रेसच्या माध्यमातून अर्थातच ॲडव्होकेट प्रवींद्र ठाकूर आणि त्याचबरोबर पिट्या ठाकूर यांचं देखील बॅनर्स तुम्हाला इथे पाहायला मिळतात. हे योगदान आहे आमच्या या स्पर्धेचं. पुढचा चेंडू यावेळी पुन्हा एकदा बॅट चेंडूचा संपर्क येत नाही. फक्त चेंडू हवेतून चेंडू इथे यशच्या हातामध्ये विसावला आणि षटक क्रमांक 4ची इथे सांगता झाली. 4 षटकांची सांगता आणि अलिबाग ॲव्हेंजर्स संघाची धावसंख्या धावफलकावर येऊन पोहोचली ती तब्बल 27 धावा धावफलकावर इथे पाहायला मिळाल्या. 27 धावा 4 षटकात म्हणजे प्रति षटक तुम्ही या ठिकाणी पाहिले तर साधारणतः 6.75च्या सरी धावसंख्या धावफलकावर इथे पाहायला मिळाली. गोलंदाज महेंद्र पाटील यांची गुणांचं पृथक्करण पाहिलं. त्यांनी या षटकात एकूण 11 धावा खर्च केल्या. येणारा अंतिम षटक असेल आणि गोलंदाज दीपक कर्णुक जामरुक बीडचा गोलंदाज आहे. तर वेळेचं बंधन पाळायचं आहे प्लीज, कारण तुम्हाला 25 मिनिटाचा अवधी देण्यात आलेला आहे. अंतिम षटक ज्याला मारधाडीचं षटक असं म्हणतात टेनिस विश्वामध्ये, जिथे चेंडूवर मोठे मोठे आघात केले जातात. पाहूया या ठिकाणी ते आघात होणार का. 27 धावा धावफलक आत्तापर्यंत असताना अंतिम षटक गोलंदाज यावी पुन्हा एकदा दीपक कर्णुक यावी सज्ज होतोय. खरं तर 40+ क्रिकेट स्पर्धा ही रायगड जिल्ह्यासाठी अर्थातच मर्यादित आहे. त्यामुळे रायगडचं 40+ विश्वचषक या नावाने ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. समोर फलंदाज खेळण्यासाठी तयार आहे जयेंद्र कडू. पहिला चेंडू पंचायत डावकडून उजव्या हाताने यावी बॅटच्या पट्ट्यात चेंडूला घेतलाय. पुलचा फटका पाहायला मिळाला. मिड विकेट आणि वाईडिश लॉंगॉन चेंडूला सीमापर पाठवलं. येतो एक सुंदर फटका. षटकात 6 धावा. 33 धावा धावफलकावर. या षटकाराच्या माध्यमातून जयेंद्र कडू यांच्या धावसंख्येमध्ये बदल होतोय. त्यांची वैयक्तिक धावसंख्या 1 षटकाराच्या माध्यमातून जाऊन पोहोचली तब्बल 10 या धावफलकावर. 33 धावा धावफलकावर इथे पाहायला मिळाल्यात. शेवटचं षटक आणि या शेवटच्या षटकामध्ये अखुटपणे चेंडूचा पूर्णपणे समाचार इथे घेतला गेला आणि सरळ मिडविकेट वरून चेंडूला फेकून दिला. एक गगनचुंबी षटकार. 6 धावांचे योगदान. शुक्रवार आज कोणत्याही सुट्टीचा दिवस नाहीत, परंतु बरेचसे मायबाप प्रेक्षक या क्रिकेटचा आनंद घेत असताना यूट्यूबच्या माध्यमातून आपण पाहिलं तर टेनिस अर्थातच ही स्पर्धा ड्रीम्स क्रिकेटच्या माध्यमातून तब्बल 182 देशामध्ये या स्पर्धेचं अर्थातच तुम्ही जाऊन कुठेही पाहू शकता. हे योगदान आहे. अँड्रॉइड टीव्हीच्या माध्यमातून घरबसल्या देखील आपण टीव्हीच्या माध्यमातून ही स्पर्धा पाहू शकता. हे आमच्या आयोजकांचं खूप चांगलं योगदान तुम्हाला पाहायला मिळते. वळी आपण मैदानाकडे 8 ते 10 फलंदाज रनअप आहे. पंचांच्या डावीकडून उजव्या हाताने यावी बॅकफुटवर गेले. चेंडू खेळण्याचा प्रयत्न. चेंडूला ऑनसाईडला खेळायचा होता म्हणजे चेंडू गेला शॉर्ट फायनल क्षेत्रामध्ये. एक घोषित धाव मिळेल. 1 धाव संघाला. 34 धावा धावफलकावर. येणारे 4 चेंडू अजूनही बाकी आहेत.
आणि हाणामारीच्या षटकामध्ये पहिल्या चेंडूवर षटकार मारण्यात आला, पण त्यानंतर मात्र आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला आणि इथे शॉर्ट फायनल क्षेत्रामध्ये 1 धावेचं योगदान मिळालं. पुढचा चेंडू यावेळी चेंडू हवेत आहे, पुन्हा एकदा त्याच दिशेला मिड विकेटला आलेला आणखीन एक दणदणीत असा षटकार, ताकदवर फटका 6 धावांसाठी. 40 धावा धावफलकावर. 3 चेंडूची समाप्ती. समोर फलंदाज आहे तो जयेंद्र कडू, सोनारी उरणचा खेळाडू, खूप चांगले योगदान देतोय आपल्या संघासाठी. यष्टीरक्षक इको अर्थात संजय सोनगी खोपोली या ठिकाणी यष्टीची भूमिका निभवत असताना यावेळी पुन्हा एकदा कुठे चेंडू आहे, हवेत आहे, पूल केला होता, मिड विकेटला क्षेत्ररक्षक चेंडूवर येतोय. इथे मात्र फलंदाजाचा खेळ संपतोय, परंतु एक चांगले योगदान इथे पाहायला मिळेल जयेंद्र कडू सोनारीचा हा खेळाडू, ज्याने तब्बल 2 षटकारांच्या माध्यमातून एकूण धावांचं योगदान दिलं, ते 17 धावांचं योगदान दिलं आणि हा तिसरा फलंदाज मैदानातून बाहेर. चला तरंग कलेक्शन आणि साखर संघ, प्रदीप सोड्स साखर संघ, चला आपण नाणेफेकसाठी यायचंय. आमचे सन्माननीय या ठिकाणी प्रमुख पाहुणे म्हणून भारतीय संघाचे एक तडकदार असे उजव्या हाताचे फलंदाज आणि यष्टीरक्षक समीरजी दिघे सरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी नाणेफेक इथे केली जाईल. चला दोन्ही संघाने या, वेळ दौडू नका प्लीज. तरंग कलेक्शन संघाचे संघनायक आलेले आहेत. मी साखर संघाला विनंती करेन, वेळ देऊ नका प्लीज, लगेच या, नाणेफेक करूया. कारण एक अमूल्य वेळ दौडून आपल्या भारतीय संघाचे यष्टीरक्षक समीरजी दिघे सर या ठिकाणी तुम्हाला पाहिलं, त्यांचं निश्चितच मनोगत देखील पाहिलं, एक सुंदर दिलखुलास व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळालं. वळूया मैदानाकडे. या ठिकाणी मात्र बॅटचा स्पर्श इथे झाला का हा प्रशिक्षण या ठिकाणी पाहायला मिळालं. अपील केलं होतं यष्टीच्या माध्यमातून आणि इथे मात्र निदाव चेंडू सांगता अंतिम चेंडू या षटकातला. 40 धावा आतापर्यंत धावफलक. अंतिम चेंडू, या अंतिम चेंडूवर पूल केलाय, क्षेत्ररक्षक नाही आहे, स्क्वेअर लेग मधून चेंडूला फेकून दिला, आलेला आणखीन एक मोठा फटका, षटकार 6 धावा. चला नाणेफेकसाठी यायचंय. तरंग कलेक्शन आणि साखर संघनायक आपण नाणेफेक या, कारण तरंग संघाचे संघनायक आलेले आहेत, साखर संघाचे संघनायक आपण वेळ दौडू नका, नाणेफेक यायचं आहे, जिथे नाणेफेक संपन्न होईल आणि पुढच्या सामन्याची अर्थात आपण सुरुवात करणार आहोत. त्याचं पहिलं सत्र समाप्त झालं तेव्हा आपण पाहतात अलिबाग एव्हेंजर्स संघाने एक सन्मानपूर्वक अशी धावसंख्या धावफलकावर नोंदवली. ती तब्बल 3 गडी बाद धावफलकात धावा येऊन पोहोचल्या त्या 46 आणि 47 धावांचा लक्षाचा पाठलाग इथे करायचा आहे. धाकटी पंढरी खालापूर या संघाला प्रति षटक जर आपण या ठिकाणी पाहिलं 5 षटकांचा सामना, तर 9.40च्या सरासरी धावसंख्या धावफलकावर इथे पाहायला मिळेल. तर योगदान आपण पाहणार आहोत. या दरम्यान पुन्हा एकदा आपण बोलूया तरंग कलेक्शन आणि या ठिकाणी साखर या 2 संघामध्ये नाणेफेक होईल. आमचे सन्माननीय यष्टीरक्षक भारतीय संघाचे वयवर्ष साधारणतः त्यांचं 52, पण खूप चांगलं त्यांनी योगदान दिलं. तब्बल पाहिलं तर 23 एकदिवसीय सामने आणि 6 कसोटीमध्ये त्यांचं योगदान इथे पाहायला मिळालं. तर त्या सरांच्या शुभ हस्ते नाणेफेक संपन्न होईल. दोन्ही संघांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. समीरजी दिघे सरांच्या शुभ हस्ते नाणेफेक या ठिकाणी संपन्न होईल. दोन्ही संघ अर्थात तरंग संघ या ठिकाणी आलेला आहे, संघाचे संघनायक इथे आलेले आहेत. 5 षटकांचा सामना इथे पाहायला मिळेल आणि साखर संघाचे संघनायक, मी आतापर्यंत 3 ते 4 वेळा तुम्हाला कॉल दिला, प्लीज जरा लवकर या, कारण वेळेची बचत करा. सूर्यदेवता आपल्यासाठी थांबणार नाहीये, कारण अरबी समुद्रात बाजूलाच आहे, त्यामुळे सूर्यदेवता अरबी समुद्रात पावणीच्या दरम्यान विसर्जित होईल, तेव्हा वेळ ठेवू नका. आणि आज आम्हाला तसे मोठं योगदान म्हणता येईल की आज समीर दिघे सरांच्या सोबत या ठिकाणी अर्थातच नाणेफेक संपन्न होते. अमूल्य वेळ दौडून आलेत अलिबागचेच, अर्थातच ते रहिवाशी बनतात, हे देखील योगदान आहे. रोहितजी शर्मा सर, त्याचबरोबर विराट कोहली, हे देखील आपण पाहिले, सचिनजी तेंडुलकर यांचं देखील योगदान आहे अलिबागसाठी. आणि रवी शास्त्री सर, अर्थात एक समालोचक क्षेत्रामध्ये खूप मोठं नाव, ज्यांच्याकडे बघून खरं तर आम्ही समालोचन शिकले, ते त्यांचं देखील फार्म हाऊस आपल्याला सासवणी परिसरात पाहायला मिळतं. नाणेफेक याच ठिकाणी संपन्न होईल आणि सरांच्या हस्ते, समीर दिघे सरांच्या शुभ हस्ते हेड एंड टेल, छाप आणि काटा आणि नाणेफेक अर्थात या ठिकाणी जाते ते तरंग संघाच्या बाजूने आपण नाणेफेक जिंकली. सर प्रथम प्रवाहाच्या विरोधात पोहण्याचा प्रयत्न केले, फलंदाजी पत्करत आहेत आणि समोरच्या संघाला मात्र क्षेत्रासाठी आमंत्रित केले. सामना काही क्षणात सुरू होईल. मी समीर दिघे सरांनी देखील आपण आसनस्थ राहायचं आहे आणि
लगेच टीम मीटिंग संपवा. आपण सिद्धेश्वर लावून घ्यायचं आहे. क्रिकेटची पंढरी अर्थातच ज्याला म्हणलं जातं त्या रायगड जिल्हा. खरं तर मुंबई म्हणलं तर क्रिकेटची पंढरी असं म्हणलं जातं, कारण या मुंबईमध्ये रत्नागिरी सिंधुदुर्गातले अनेक कर मंडळी या ठिकाणी क्रिकेट भारतीय संघासाठी खूप चांगले योगदान दिले, ज्यामध्ये अजितजी वाडेकर, सुनीलजी गावस्कर, दिलीपजी वेंगसरकर, भारतरत्न सचिनजी रमेश तेंडुलकर यांसारखे अनेक कर आडनाव असणारी मंडळी खरं तर सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आपण पाहायला मिळालं. आणि मुंबई या ठिकाणी क्रिकेटची पंढरी ठरली. तर मैदानाकडे आपण वळूया. 37 धावांचं लक्ष्य, 9.40 प्रतिषटक या ठिकाणी धाकटी पंढरी खालापूर या संघासाठी गरज आहे. अलिबाग ॲव्हेंजर्स संघाने तब्बल 46 धावा दाखल नोंदवल्यात आणि 37 धावांचं लक्ष्य या ठिकाणी पाठलाग करतोय. सलामीची जोडी मैदानामध्ये येते. इथे पाहायला मिळते ते संजय सोळंकी, खोपोलीचा हा खेळाडू, अर्थातच रायगडचा एक जबरदस्त कर्णधार, संघनायक म्हणून ज्याला म्हणलं जातं, ज्याने अनेक मैदानं गाजवली. अर्थात देवगडची ती सिंधुदुर्गची क्रिकेट स्पर्धा ज्याने अर्थात तिथे देखील बाईकमॅन म्हणून पारितोषिक मिळवलं, तो या डावाची सुरुवात करतोय आणि त्याला साथ देतोय फलंदाज दीपक पाटील. दीपक पाटील पेणचे रहिवासी आहेत. ही सलामीची जोडी मैदानामध्ये पाहायला मिळतात आणि पहिली षटक गोलंदाज जयेंद्र कडू, अर्थात सोनारी उरणचा गोलंदाज. पहिला चेंडू पॉवर प्लेचं षटक इथे पाहायला मिळतं. या ठिकाणी मध्ये हलकासा चेंडूला खेळण्याचा प्रयत्न केला, पॉईंटला क्षेत्ररक्षक चेंडूवर येतोय, तोपर्यंत कोणती धाव येते. पहिला चेंडू निर्धाव. क्रिकेटमध्ये निर्धाव चेंडू, पहिला चेंडू, पहिली विकेट, पहिला चौकार, पहिला षटकार, याला एक अनन्यसाधारण महत्त्व नेहमी पाहायला मिळतं. 47 टू विन, 37 धावांचं लक्ष समोर आहे. पुढचा चेंडू, यावेळी मात्र सुरेख फटका बॅटच्या पडल्या चेंडूला घेतले. समीर दिघे सरांचं स्वागत इथे केलं गेलं. चेंडू गेला सीमारेच्या पलीकडे आणि येतोय षटकार, 6 धावा. एक गगनभेदी गगनचुंबी षटकार, पाहुण्यांचं स्वागत इथे पाहायला मिळालं. एक अतिशय ताकदवर फटका तुम्ही पाहायला मिळाला. तो फलंदाज संजय सोलंकी, ज्यांना प्रेमाने इकू या नावाने संबोधलं जातं. उड्या मैदानाकडे पुढील चेंडूसाठी. यावेळी पूलचा फटका मात्र फसलाय. बराच वेळ चेंडू हवेत आहे, शेतशेत चेंडू येतोय, मात्र इथे फलंदाजांना अर्थात जीवदान मिळू शकेल. संजय सोलंकी यांचं निश्चित भाग्य होतं, इथे जीवदान त्यांना मिळालं. षटकार मारल्यानंतर आलेला अर्थात जीवदान. आणि जीवदान म्हणलं की अर्थात एखादा खेळाडू ज्याप्रमाणे एखाद्या वाघाला आपण शिकार करताना जी गोळी लागल्यानंतर तो जखमी होतो आणि त्यानंतर सावजावर तुटून पडतो, हेच इतिहास क्रिकेटमध्ये नोंदलं गेलं. रोहित शर्मा यांचं मला आठवण होते, ज्यांनी 4 धावसंख्येवर जीवदान मिळालं. त्यांनी तब्बल 264 धावांचं योगदान दिलं. विराट कोहली यांची आठवण होते मागच्या इंग्लंड दौऱ्यामध्ये, ज्यांना 3 या धावेवर जीवदान मिळालं आणि त्यांनी तब्बल 103 धावांचं योगदान दिलं. इंग्लंडचे कर्णधार 36 धावसंख्येवर ग्रॅम गुच यांना किरणजी मोरे याने जीवदान दिलं आणि त्यांनी तब्बल 333 धावांचं योगदान दिलं. हे क्रिकेटमधलं अर्थात योगदान तुम्हाला पाहायला मिळतं. तर या ठिकाणी इकू अर्थात संजय सोंगे किती फायदा उचलणार. मात्र समोर डावखरे फलंदाज या ठिकाणी दीपक पाटील, मॅन फ्रॉम पेठ, यावी सज्ज आहे. डावखरे फलंदाज आहेत. डावखरे फलंदाज हे नैसर्गिक गुणवत्ता असणारे खेळाडू असं म्हणतात. अनेक खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतील. अगदी करसनजी घावरे सरांच्या माध्यमातून जर आपण पाहिलं तर कपिलदेवजी निखंज यांच्याबरोबर ज्यांची गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळाली, डावखोरी, ज्यांनी ऑस्ट्रेलियाचा दौरा खऱ्या अर्थाने गाजवला होता. त्यानंतर अनेक डावखोरे खेळाडू पाहायला मिळाले. युवराज सिंग यांची मगाशी मी आठवण करून दिली. 6 चेंडू 6 षटकार त्यांनी मारले होते. असे खेळाडू भारतीय संघासाठी खूप चांगले योगदान देणार ठरले. सौरभ दादा गांगुली यांचं देखील योगदान असेल. दरम्यान मृत चेंडू, डेड बॉल. धावलकर धावा आतापर्यंत पाहायला मिळाल्या त्या 7 धावा धावलकर आल्यात. पुन्हा एकदा गोलंदाज आपल्या बॉलिंगवर कुलाबा एंड कडून अलिबागचा कुलाबा केला, एक फार मोठं योगदान आहे. दरम्यान कार्पेट्सने चेंडू खेळण्याचा प्रयत्न, काहीसा यॉर्करमध्ये चेंडू इथे पाहायला मिळाला. कव्हर क्षेत्रामध्ये चेंडू खेळण्याचा प्रयत्न केलाय. शेतशी चेंडू येतोय तो पण 1 धावेचं आणखी योगदान. संघाची धावसंख्या 1 वाढते. धावलकर धावा येतात त्या 8 धावा. 8 अंक आपल्या समोर आलं की महाराष्ट्रातले 8 अष्टविनायक यांची आपल्या आठवण होते. रायगड जिल्ह्यामध्ये असणारे 2 अष्टविनायक, पुणे जिल्ह्यात असणारे अर्थात 5 अष्टविनायक आणि कर्जत तालुका अर्थात अहमदनगर जिल्हा इथे सिद्धटेकचा सिद्धिविनायक, या 8 अष्टविनायकांची यात्रा होते. कारण मागी गणपती उत्सव काही दिवसापूर्वी तिथे साजरा आपल्या संपूर्ण महाराष्ट्रात करण्यात आला. हे योगदान आहे. वळी आपण मैदानाकडे पुढच्या चेंडूसाठी. बॅकफुटवर जात चेंडू खेळण्याचा प्रयत्न केलाय. पंचांकडे अपील, पण पंचाने अपील मात्र फेडवले. पंचांच्या भूमिकेमध्ये तुम्ही पाहतात कल्याणजी घोरपडे सर ठाणे, सतीशजी कुरुज सर अंधेरी मुंबई आणि ऋषिकेश देसाई सर डोंबिवली. पंचांच्या भूमिकेत पाहतात आमचे गुणलेखक सिद्धू पाटील, ज्यांनी खूप चांगले योगदान दिले. गुणलेखक हा आमच्या समाजाच्या पाठीचा कणा असं म्हणतात, तर सिद्धू पाटील यांनी खूप चांगले योगदान आम्हाला
पुढच्या चेंडूसाठी चांगली गोलंदाजी. इकू खेळण्याची तयार होता, हवेतून खेळलाय, शेतेशे चेंडूर आहे इथे मात्र सुरेख झेल. पंचांचा इशारा या ठिकाणी असणार तो अर्थात बाद असल्याचा. आणि इकू याची खेळी आता संजय सोळंकी यांचा चेंडू ज्याने पूल केला होता, पण लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये एक सुंदर झेल इथे घेतला गेला. आणि अशा प्रकारे क्रिकेट विश्वामधले एकापेक्षा एक सरस असे खेळाडू ज्यांना पाहायला मिळाले ते एकनाथजी सोलकर सर यांचं आपण नाव निश्चित सर्वप्रथम घेतो, ज्याने भारतीय संघासाठी खूप चांगले योगदान दिले. केवळ क्षेत्ररक्षण हाच त्यांच्यासाठी योगदान नेहमी पाहायला मिळालं. तर या ठिकाणी लॉंग ऑफला हा सुंदर झेल घेतला आणि हा पहिला फलंदाज अर्थात संजय सोलंकी मैदानातून बाहेर झाला. नवीन फलंदाज मैदानामध्ये तिसऱ्या क्रमांकावर राकेश घरत उरणचा खेळाडू आहे. आणि जितेंद्र कडू यांनी मात्र जमिनीवर लोळण घेत या ठिकाणी जो झेल पकडला. खूप चांगले योगदान टेनिस विश्वामध्ये पाहायला मिळालं, हे योगदान आहे. तर मैदानाकडे वळूया. तिसऱ्या क्रमांकाचा नवीन फलंदाज मैदानात येतोय. फलंदाज राकेश घरत उरणचा हा खेळाडू आहे. खरं तर तिसऱ्या क्रमांकावर येणारे प्रत्येक फलंदाजाचा विचार केला तर 1971ला गेलं तर अजितजी वाडेकर, त्यानंतर दिलीपजी वेंगसरकर ज्यांना कर्नल यांना संबोधायचं, त्यानंतर राहुलजी द्रविड अर्थात दी वॉल ऑफ द इंडिया, हे तीन फलंदाज आपल्याला पाहायला मिळाले. सौरभदादा गांगुली बंगालचा टायगर ज्यांना म्हणलं जातं ते देखील आपण तिसऱ्या क्रमांकावर खेळताना पाहायला मिळाले. आज आपण पाहिलं तर विराट कोहली यांचं योगदान अतिशय चांगलं आहे, ज्याने खरं तर मागचं विश्वचषक गाजवला. आणि आपण समिती देगे सरांनी अर्थातच पुढील 2024च्या स्पर्धेसाठी विश्वचषकासाठी 20च्या या ठिकाणी त्यांनी भारतीय संघाला देखील शुभेच्छा देत. आपणही शुभेच्छा देऊया. हे क्रिकेटवरचं प्रेम तुमचं आमचं सर्वांचं. मैदानाकडे वळूया. देवेंद्र मोकल गोलंदाज. देवेंद्र मोकल गोलंदाज आहे. मोठा रनअप तुम्हाला पाहायला मिळतोय. यावेळी कटकारीचा प्रयत्न, इथे बॅट चेंडू संपर्क तितका चांगला नाही, चेंडू गेला शॉट थाळम्यांच्या दिशेने. एक धाव आणखी धावफलकावर 47 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग धाकटी पंढरी खालापूर या ठिकाणी करते. अलिबाग एव्हेंजर या संघाविरुद्ध खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये 47चं लक्ष. धावफलक आतापर्यंत 9 धावा धावफलकर आल्या. पुढचा चेंडू डावखरे गोलंदाज मात्र या ठिकाणी दिशा टप्पा पासून थोडेसे भरकटले. चेंडू स्वैरचा इशारा देतो. एक धाव आणखी धावफलकावर. 10 धावा डबल अंकात धावा धावफलकावर आल्या त्या 10. देवेंद्र मोकल डावखरे गोलंदाज पंचांच्या डावीकडून डाव्या हाताने. यावेळी मात्र हवेतून खेळलाय. शेतेशे चेंडू आहे. वन बाउंड चेंडू इथे मात्र सीमारेषे पडवलेले. थोडासा अंदाज चुकला आणि चेंडू गेला सीमारेषे पलीकडे आलेला एक सुंदर संजीवनी चौकार. 4 धावा. 4 धावांचे योगदान मिळते. चौकार येतोय तो फलंदाज यावेळी दीपक पाटीलच्या बॅटमधून. 4 धावा. पेंटचा खेळाडू वैयक्तिक खेळतोय 5 धावसंख्येवर आणि एकूण धावफलक धावेन पोहोचतात ते 14. 37 धावांचा लक्ष्याचा पाठलाग. 5 षटकांचा सामना. वळूया पुन्हा एकदा मैदानाकडे. यावेळी हा चेंडू मात्र पुन्हा एकदा पंच असमाधानी ठरले. त्यांचे हात जमिनीला समांतर, धावा येतात अवांतर. एक धाव आणखी धावफलकावर. शॉर्ट पॉइंट शॉर्ट कव्हर एक अर्थात मिड ऑफ ही विरचना तर एक शॉर्ट कव्हर तैनात केलं गेलंय. यावेळी पुन्हा एकदा फ्रंट फूट पद्धत आली तर थोडंसं निश्चित चांगलं होतं, पण तो चेंडूचा अंदाज त्यांना आला नाही आणि त्यामुळे यष्टेशच्या हातामध्ये चेंडू विसावला. निर्धाव चेंडूचे पुन्हा एकदा सांगता. दरम्यान पुढचा चेंडू मस्त फटका, ताकदवर फटका ते पाहिला. पुलचा फटका पाहिला. डीप स्क्वेअरमध्ये चेंडूला फेकून दिला. अर्थात सीमारेषेच्या पलीकडे आलेला एक शानदार फटका. 6 धावा आणि बघता बघता धावा धावफलकर येऊन पोहोचल्या त्या 21. खरं तर 21 हा शुभांक असं म्हणलं जातं क्रिकेटच्या कुरुक्षेत्रामध्ये. चांगला आकडा म्हणतात. 21 दुर्वांच्या जोड्या आणि 21 मोदक आपण श्री गणपती बाप्पाला अर्पण करतो. मागे गणपती उत्सव गेल्या आठवड्यात आपण साजरा केला गेला आणि निश्चितच 21 हा आकडा शुभांक घेण्यासाठी आम्हा रायगडकर आरटीओ ऑफिसमध्ये खूप मोठी खटाटोप करतात, कारण शुभांक आहे. तसं मुस्लिम बांधवांचा देखील तो शुभांकच म्हणता येईल, कारण 786 शुभांक ज्याची बेरीज 786 ती देखील 21 येते. वळूया मैदानाकडे. पुन्हा एकदा त्याच दिशेने चेंडू खेळलाय. फटक्यामध्ये ताकद आहे. कॅमेरामनच्या वरून चेंडूला सीमापर पाठवलं. 6 धावांचं योगदान इथे मिळालं
आणखीन एक मोठा फटका दीपक पाटील यांच्या माध्यमातून तब्बल 2 षटकारांच्या माध्यमातून आणि 1 चौकाराच्या माध्यमातून ते खेळतात. वैयक्तिक आपण जर पाहिलं तर 17 धावसंख्येवर आणि बघता बघता धावा दाबलकर येऊन पोहोचल्या त्या 27 धाकटी पंढरी खालापूर या संघाची. 20 धावांची गरज आहे. षटक क्रमांक दुसरं मार्गस्थ मैदानामध्ये. या षटकातला अंतिम चेंडू बाकी देवेंद्र मोकल. पुन्हा एकदा यावेळी मात्र तिसरा षटकार या सामन्यामधला पाहायला मिळाला आणि 3 चेंडूमध्ये 3 षटकार मारले गेले. त्यामुळे इथे मात्र 2000 रुपयाचा पारितोषिक येते. राकेशजी चव्हाण सरांच्या माध्यमातून 40+ क्रिकेट संघाचे अलिबाग तालुक्याचे अध्यक्ष आहेत. तर निश्चितच त्यांच्यामधून 2000 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी दिलं जाईल. ते आमचे फलंदाज दीपक पाटील पेड या खेळाडूला. धावफलकात धावा येऊन पोहोचल्या त्या 33 आणि समीकरण या ठिकाणी बनेल येणारे 14 धावांची गरज असेल. 18 चेंडू आणि 14 धावा. षटक मात्र समाप्त झालं. षटक देवेंद्र मोकलचं मागणी षटक इथे पाहायला मिळेल, ज्याने सलग 3 षटकार आपल्याला पाहायला मिळेल. 22 धावा 24 धावा या ठिकाणी त्यांनी खर्च केल्या. 3 षटकांचा खेळ अजून बाकी आहे. अठरा चेंडू 14 धावांची गरज आहे. गोलंदाज जयेंद्र कडू यावेळी वैयक्तिक आपल्या कोट्यामधलं दुसरं षटक फेकतोय. पहिलं षटक त्यांनी फेकलं होतं. त्या षटकात त्यांनी 8 धावा खर्च केल्या होत्या आणि 1 फलंदाजाला माघारी परतवलं होतं. पण त्यानंतर देवेंद्र मोकल यांचं षटक मात्र मागडं ठरलं. 24 धावा दाखल आल्या आणि आता मात्र जाऊया पुढच्या षटकाकडे. जयेंद्र कडू सोनारी उरणचा गोलंदाज पंचांच्या डावीकडून उजव्या हाताने. पहिला चेंडू बॅटच्या पट्ट्यात गेलाय. कार्पेसने चेंडू खेळण्याचा प्रयत्न. जमिनीला सरपट चेंडू आपण पाहिला होता. मिड विकेटला जाईल. क्षेत्रक्षेत्र चेंडू येतोय तो पण 1 धाव आणखी धावफलकावर. या मैदानाने अनेक मोठ्या क्रिकेट स्पर्धा यावर्षी पाहिल्यात. अलिबाग चॅम्पियन ट्रॉफी जी अर्थातच आमचे सन्माननीय प्रशांतजी शेठ नाईक सरांच्या माध्यमातून आम्हाला पाहायला मिळाली. त्यानंतर मधुकर स्वर्गीय आमदार मधुकर ठाकूर सरांच्या माध्यमातून एक रजनी क्रिकेट स्पर्धा देखील पाहायला मिळाली. त्यानंतर ही मोठी क्रिकेट स्पर्धा अर्थात तुम्ही पाहतात. वळूया मैदानाकडे पुढील चेंडूसाठी. दरम्यान हवेतून खेळलाय. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे. चेंडूवर येतोय. कुठेही चूक करत नाही. झेल घेतला गेला क्षेत्ररक्षक चेंडूवर. निनाद तारेकर याच्या हातामध्ये चेंडू विसावला आणि फलंदाज या ठिकाणी मैदानातून बाहेर जात. 2 क्रमांकाचा फलंदाज या ठिकाणी दुसरा फलंदाज मैदानातून बाहेर. फलंदाज दीपक पाटील यांची खेळी मात्र समावती, ज्यांनी 3 सलग षटकार मारले. 2000 रुपयाचा पारितोषिक राकेशजी चव्हाण सरांच्या माध्यमातून त्यांना मिळाले. बाद होऊन परतला, ज्याने एकूण 3 षटकार आणि 1 चौकाराच्या माध्यमातून तब्बल 23 धावांचं योगदान दिलं. आणि नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय 4थ्या क्रमांकावर संजय म्हात्रे, मॅन फ्रॉम कामोठे. येस, भाऊ म्हात्रे जे आमचे समालोचक आहे पनवेलचे, त्यांचे बंधू संजय म्हात्रे, ज्याने अर्थात रेग्युलर क्रिकेट स्पर्धा गाजवल्या फलंदाजीच्या माध्यमातून. मात्र या ठिकाणी 40+ माध्यमातून खेळण्यासाठी कामोठे पनवेलचा हा खेळाडू. जाऊया मैदानाकडे. यावेळी सुंदर सुरेख असा अर्थातच पॉइंटवरून चेंडूला खेळण्याचा प्रयत्न केला. अप्पर कट ज्याला म्हणलं तर वीरेंद्र सेवक यांची आठवण करून देणारा फटका इथे पाहायला मिळाला आणि 4 धावांचं योगदान इथे मिळालं. पहिला चौकारांनी खातं उघडले ते संजय म्हात्रे यांनी आणि वीरेंद्र सेवकांची जेव्हा आठवण होते, ज्यांनी पहिल्या चेंडूवर आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळताना पहिल्या चेंडूवर पहिल्या चौकारांनी खातं उघडलं होतं. हे देखील योगदान ताजी आठवण जिवंत करते. 4 धावा धबलकावर. वळूया मैदानाकडे पुढच्या चेंडूसाठी. यावेळी मात्र अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. फुटवर्क नव्हता. पददालित्य क्रिकेटमध्ये खरं तर बॅकफुटर जाणे फ्रंट फुटर येणं याला पददालित असं मराठीत म्हणतात, ते नव्हतं आणि त्यामुळे या ठिकाणी फलंदाज बीट झाला. 14 चेंडू आणि 9 धावांची गरज आहे. ती धाकटी पंढरी खालापूर या संघाला. प्रमोदजी शिर्केसर सरपंच जांभिवली ग्रामपंचायत खालापूर जे या संघाचे संघमालक आहेत. दुसरीकडे नईम चौगळे सर अलिबाग एव्हेंजरचे आहेत. दरम्यान हवेतून पूल करण्याच्या प्रयत्नामध्ये इथे बराच वेळ चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षकमध्ये चेंडूचा अंदाज घेऊ शकला नाही आणि इथे चेंडू सीमारेषेच्या पलीकडे येतोय. मिडविकेट वाईडिश लॉंगॉन म्हणून आलेला एक शानदार गगन बेदी. गगन 24 षटकात 6 धावा. 10 या वैयक्तिक धावसंख्येवर संजय म्हात्रे आणि आता मात्र गरज आहे ती फक्त 3 धावांची. 13 चेंडू 3 धावा. एकंदरीत सामना
यावेळी हुक केलाय. आता चेंडू जाईल तो शॉट फाईन लेग क्षेत्रामध्ये. हुकचा फटका आठवला की जिमी अमरनाथ यांचे आपल्याला आठवण होते. 1983च्या विश्वचषकात खऱ्या अर्थाने कपिलदेव निकंज यांना फलंदाजी आणि गोलंदाजी क्षेत्रामध्ये दिलेलं मोहिंद्रजी अमरनाथ यांचं मोठं योगदान. एक धाव मिळाली, 2 धावांची गरज आहे. षटक देखील इथे समाप्त होते. 3 षटकाची सांगता झाली. येणारे 12 चेंडू 2 धावा. धावा आणि चेंडूमध्ये 10चं अंतर तुम्हाला पाहायला मिळते. तर संजय म्हात्रे एक षटकार एक चौकाच्या मध्ये तब्बल 11 धावसंख्या खेळतात आणि त्यांना साथ देतात ते फलंदाज. यावेळी राकेश करत 1 धावफलकावर. षटक मात्र समाप्त झालं. जयेंद्र कडू यांचं या षटकात एकूण धावा धावफलकावर आल्या त्या 12 धावा आल्या. आता मात्र 12 चेंडू आणि 2 धावांची गरज आहे. ती धाकटी पंढरी खालापूर या संघाला अलिबाग एव्हेंजर या संघासमोर. अर्थात हा प्रत्येक संघाने एक सामना जिंकला होता. पण हा सामना जर जिंकला तर हा संघ सुपर 8 मध्ये अर्थातच क्वालिफाय अंतिम 8 मध्ये हा जो संघ जिंकेल अर्थातच 101% सामना पूर्णपणे जिंकलाय धाकटी पंढरी खालापूर संघाच्या माध्यमातून. हवेत आहे क्षेत्ररक्षक चेंडू पासून खूप दूर आहे. लॉंगॉनचं क्षेत्ररक्षक चेंडूवर येणार तोपर्यंत 1 धाव सहजगत्या पूर्ण केली. दुसरी धाव घ्यायची होती पण नकार दिला. तो स्ट्राईकच्या फलंदाजांनी सामना इक्वल बरोबरी देतोय. आता 11 चेंडू आणि 1 धावेची गरज आहे. राकेश खरत यांच्या धावसंख्येत 1 ने बदल. वैयक्तिक 2 या धावसंख्या खेळतात आणि संजय म्हात्रे 1 धावेची गरज आहे. आणि ही 1 धाव यावेळी मोठा फटका घेण्याचा प्रयत्न केलाय. पुलचा फटका पाहिला मिड विकेट वरून चेंडूला अर्थात सीमा प्रपट षटकात 6 धावा आणि हा सहज सामना जिंकला. धाकटी पंढरी खालापूर संघ अंतिम 8 मध्ये या ठिकाणी दाखल होते. सुपर 8 मध्ये प्रवेश करते. या संघाचं हार्दिक अभिनंदन आणि अलिबाग एव्हेंजर या संघाला पुढील स्पर्धेसाठी हार्दिक शुभेच्छा. सामन्याचा मानकरी या ठिकाणी काही क्षणात आपण घोषित करू. दीपक पाटील 1 विकेट आणि सलग त्यांनी मारले 3 षटकार च्या माध्यमातून पेंटचा खेळाडू 23 धावांचे योगदान दिले. दीपक पाटील याला या ठिकाणी आपण पाहणार आहोत. हे पारितोषिक आपण देणार आहोत सामनावीरचं. अर्थातच हे सामनावीर आपण पाहतात कॅप आहे ती परेश सवरकर पेजारी वॉरियर्स यांच्या माध्यमातून आणि इथे मात्र नरेशजी सावंत सर पुणे यांच्या माध्यमातून सोसायटी चहाचा पाऊच आहे चहात हे देऊन आपण या ठिकाणी त्यांना सन्मानित करणार आहोत. तर चला दीपक पाटील यांना विनंती आपण यायचं आहे जिथे आपल्या सामनावीरचा मानकरी म्हणून पारितोषिक आपण सन्मानित करत आहोत. तर समीरजी दिघे सरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी 2000 रुपयाचं पारितोषिक राकेशजी चव्हाण सर यांनी दिलेलं. सलग त्यांनी मारलेले 3 षटकार समीरजी दिघे सरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी एक सुंदर कॅप आणि त्याचबरोबर सोसायटी चहाचा पाऊच देऊन आपण त्यांना सन्मानित करत आहोत. वेल्डन खूप चांगले योगदान आपण दिलं. दीपक पाटील पेंटचा हा खेळाडू 40+ ज्याने 3 षटकाराच्या माध्यमातून खेळी सजवली आणि खूप चांगले योगदान तुम्हाला पाहायला मिळालं. भाग्य आहे की समीरजी दिघे सरांच्या शुभ हस्ते आपला सत्कार या ठिकाणी केला जातोय. हे क्रिकेट विश्वामधलं एक चांगलं योगदान. तर पुढच्या सामन्यासाठी तुम्हाला हार्दिक शुभेच्छा दिल्यात. क्वालिफाय झाले सुपर 8 साठी अंतिम 8 साठी. पुढचा सामना लगेच सुरू होईल. चला नाणेफेक जिंकली त्या संघांना विनंती आहे नाणेफेकचा आधाराच्या माध्यमातून जर क्षेत्ररक्षण घेतले तर आपण जाऊया आपण मैदानाकडे. समीरजी दिघे सरांचा आपण हार्दिक आभार व्यक्त करणं पाहिलं तर आपण खूप चांगले योगदान त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळालं आणि अमूल्य वेळ दौडून या ठिकाणी ते आलेत आणि आम्ही त्यांचा अर्थातच प्रशांतजी मित्रमंडळ अलिबाग पुरस्कृत 40+ रायगड जिल्हा क्रिकेटचं विश्वचषक अर्थात रायगड जिल्ह्याचं विश्वचषक म्हणून या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतात. आज आमच्या अनेक क्रिकेट रसिकांनी समीरजी दिघे सरांच्या सोबत फोटो सेशनच्या मध्ये मात्र ती आठवण ठेवले की समीरजी दिघे सरांसोबत आमचा एक फोटो आमचा पाहायला मिळाला. हे योगदान आहे, हे क्रिकेट आहे. तर जाऊया आपण मैदानामध्ये आणि ऐकूया पारगावचा एक सुरेख आवाज अर्थात सागरदादा पाटील यांचा आवाज या पुढच्या सामन्यासाठी. धन्यवाद. हॅलो सामना चालू आहे.